आणि आता घेऊया 10 वाजताच्या 10 मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा। बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या दालनात पार पडते। या बैठकीला उच्चस्तरीय समितीचे सदस्य आणि कृती समितीचे सदस्य उपस्थित आहेत। बैठकीत निर्णय घेऊन उच्चस्तरीय समिती आज कोर्टात सरकारचं म्हणणं मांडणार आहे। कर्मचाऱ्यांच्या 3 मुख्य मागण्या लेखी स्वरूपात मांडल्यानंतर बेस्टचा संप मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेला बेस्टचा संप आज 7व्या दिवशी सुरूच आहे। या संपाबाबत रविवारी कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीये। दरम्यान त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आज न्यायालयात सादर केला जाणार आहे। त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान याआधी संपात हस्तक्षेप करण्यास नकार देणारं हायकोर्ट बेस्टच्या संपाबाबत आज काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। बेस्ट कर्मचारी संपावर ठाम असून जोवर मागण्या लेखी मान्य होत नाही तोवर हा संप सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली। बोनस द्या, वेतन करार करा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा अशा अनेक मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय। अंदर का भ्रष्टाचार है वो तो उसका हिसाब नहीं है। वो हिसाब की वजह से जो अभी जो पेमेंट मांगता है वो मिल रहा नहीं। मराठी कामगार आपको जो चाहिए वो खाली बीएसटी में अभी बचा कुछ बीएसटी में है। अगर आप सोचते हैं कि वह ये मराठी कामगार बाहर नहीं जाना मांगता है बॉम्बे के बाहर, तो कम से कम उनके ऊपर तो ध्यान दो। आज जे ज्युनियर ग्रेडची लोक आहेत त्यांना पगार आहे फक्त 13-14 हजार रुपये, त्यामध्ये त्यांना 7-8 हजार रुपये कापून कटून येतो। त्यामुळे त्या लोकांचं भागणं फार महत्त्वाचं आहे। तसेच जे आज आमची मागणी फक्त विलिनीकरण व्हावा BMCमध्ये हे आमचं महत्त्वाचं आहे। NMC ट्रान्सपोर्ट सगळे जेवढे ट्रान्सपोर्ट त्यांचे पेमेंट महानगरपालिका करते, पण BMC आम्हाला BHला काम पेमेंट करू शकत नाही। का विलीन करून घेत नाही BMCमध्ये? 12 तास राबवून घेतात, टायमावर पगार देत नाही। बाकीच्या ह्याच्यामध्ये पगार 1 तारखेला येतो, आमचा 45 दिवसांनी येतो। महिना उलटून 17-18 यांचा मनमानी कारभार आहे। अजून पगार आलेला नाही आहे। तर आमची मुख्यमंत्र्यांपर्यंत एवढी विनंती आहे, आमचा कामगार हा महानगरपालिकेमध्ये विलीन करून घेतला पाहिजे। बेस्टच्या संपामुळे मीरा रोड, भाईंदर, ठाणे, नवी मुंबईपर्यंतची बस सेवा ठप्प झाली। बेस्टच्या रोजच्या 25 ते 30 लाख प्रवाशांना या संपामुळे मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। गेल्या 6 दिवसांपासून चालक वाहकांनी आगाराकडे येणं बंद केले। रविवारी दिवसभरात केवळ 4 चालक आगारात आले होते, पण एकही बस रस्त्यावर येऊ शकलेली नाहीये। सारी दिक्कत हो रही है, जैसे कि अपने टैक्सी वगैरह कुछ मिल नहीं रही है सीधा, और जो भी है तो अभी सुविधा भी ज़्यादा नहीं है यहाँ पे कौन सी चीज़ की। जो भी देख रहे हैं हम तो अभी देखे तो हमारे आधे घंटे के बाद मिली है यहाँ पे टॅक्सी भी जो भी है तो अपने। सकाळी 6 वाजल्यापासून मी स्टँडवर उभी आहे, पण गाडी अजून मिळाली नाही, त्यामुळे खूप त्रास होतोय। आणि या संपामुळे आम्हासारख्या प्रवाशांचा खूप वेळ फुकट जातोय। आणि टॅक्सीवाले तर भरमसाठ पैसे घेत आहेत प्रवाशांकडून। तरी लवकरात लवकर बसची सुविधा उपलब्ध करावी आणि प्रवाशांचा जो त्रास होत आहे तो कमी व्हावा ही विनंती। हाँ, दिक्कत तो आ रही है क्योंकि टैक्सी लोगों को, अनजान लोगों को लिए पैसा ज़्यादा मांग रहा है। मेरे को पता नहीं है जो टैक्सी किधर से लेके जाता है, इसलिए प्रॉब्लम हो रहा है। ज़्यादा जाना तो 150-200 ले रहे हैं। बहुत परेशानी है हम बस की वजह से। क्या है कब हड़ताल क्लीन होता क्या नहीं समझ में। बेस्टच्या संपामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेचे पतंग कापण्याची पूर्ण तयारी भाजपने केल्याची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेस्ट संपाबाबत स्वतः मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे संपाचा तिढा सोडवण्यात आता मुख्यमंत्री यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संपातून माघार घेतल्याने संपकरी कर्मचारी शिवसेनेवर नाराज झालेत। याचाच फायदा उठवण्यासाठी भाजप संप मागे घेण्यासाठी कामगार नेते आणि बेस्ट प्रशासनात समेट घडवून आणण्याच्या तयारीत आहे। बेस्टच्या कर्मचाऱ्यांशी आणि मुंबईकरांशी बांधील असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। बेस्टच्या संपात राजकारण आणण्याची आपली इच्छा नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। अवाजवी मागण्या केल्या तर अजून समस्या निर्माण होतील असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले। संपावर असलेल्या एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। या संपातून मार्ग निघणं गरजेचं असून आम्ही सर्वांशी चर्चा केली, मात्र मार्ग निघू शकला नाही अशी कबुलीही त्यांनी दिली आहे।
काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी बेस्ट संपावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. ज्याप्रमाणे मुंबईतील गिरण्या खटाबा यांच्या जागा खाल्ल्या त्याचप्रमाणे बेस्ट खाऊन दाखवतो अशा आशयाचं व्यंगचित्र ते काढून नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना टोलाला गावलाय. मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आजचा 7वा दिवस. बेस्टच्या संपाबाबत मनसे आता आक्रमक झाले. संपावर लगेच तोडगा काढा अन्यथा आजपासून तमाशा पाहायला तयार रहा असं मनसेकडून ठणकावण्यात आले. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शनिवारी वडाळा डेपो बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतली. संदीप देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट टाकत सरकारला संप मिटवा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा असं धमकावलंय. बेस्टच्या संपाचा फटका मुंबईतील सर्वसामान्य माणसाला बसत असताना सत्ताधारी शिवसेना भाजप सरकारला मात्र काहीही देणं घेणं नसल्याचा सूर उमटतोय. मात्र नागरिकांची गरज लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विभागाच्या वतीने विभाग अध्यक्ष कर्ण दुनबळे यांनी चेंबूरच्या नागरिकांसाठी मोफत बस सेवा सुरू केली आहे. मनसेचे अनेक कार्यकर्ते स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन लोकांना बस सेवा देण्याचं काम करत आहेत.